आता मला वाटतं की मराठा समाजाला पहिल्यांदा न्याय देण्याचं काम मान्य देवेंद्रजींनी केलं. हे सर्व आपण इतक्या वर्षामध्ये बघितलेलं आहे. आणि असं असताना कोणी काही बोलावं, कुणाबद्दल आपण बोलतोय, हे थोडं बातम्याने ठेवलं पाहिजे. त्यांनी भुजबळ इतक्या साहेबांना वर्षामध्ये आपली मागणी असताना इथे कुठे आपल्याला पदामध्ये कुठल्याही सरकारने पूर्वीच्या काँग्रेस सरकारने आपल्या पदात काही टाकलेलं नाही, काही दिलेलं नाही. असं असताना आपण बघितलं असेल की देवेंद्रजीच होते की त्यांनी ह्या आरक्षणाला खरं वाचा दिली, वाचा फोडली. त्या ठिकाणी आमच्या समाजाच्या पत्रामध्ये काहीतरी त्यांनी देऊ केलं, दिलं. दुर्दैवाने ते कोर्टामध्ये टिकलं नाही. हा भाग वेगळा आहे. विधानसभेमध्ये सुद्धा बिल पास झालं, सगळं झालं, पण दुर्दैवाने आमचं सरकार बदललं आणि त्यामुळे ते कोर्टामध्ये टिकवू शकले नाही काँग्रेस सरकारच्या वेळेचं तत्कालीन सरकार. तर आमचा दोष नाहीये, पण पहिल्यांदा हे कोणीतरी दिलं हे आपल्या सगळ्यांना मान्य आहे. आणि असं असताना हे खुर्ची आहेत आणि असे आहेत, मला वाटतं या मंडळाला काही अर्थ नाही आणि त्यांना कोणीही म्हणजे कशी साथ देणार नाही. ते म्हणतात फडणवीस सांगतात आणि भुजबळ फुकतात अशा शब्दात भुजबळावर टीका केली. मला वाटतं आपण अनेक दिवसापासून ऐकतायत जरांगे पाटील काय बोलतायत, कुठल्या तराला जाऊन बोलतायत, काय आपण बोलतोय. मला वाटतं की आपल्या मागण्या आहेत, ठीक आहे, असू द्या, त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. तर राष्ट्र मार्गाने योग्य संरक्षण मार्गाने आपण मागितल्या पाहिजे. पण हे करत असताना कोणाविषयी काही बोलावं. मागच्या वेळेला तर म्हणजे इतका स्तर खाली गेला त्या सगळ्या गोष्टींचा, एकमेकांना आरोप प्रत्यारोपांचा, की लोकांनाही कंटाळा आलेला होता या गोष्टीचा. लोकच ऐकायला तयार नव्हते. आणि म्हणून मला वाटतं संरक्षण मार्गाने आपण मागू शकतात, आपल्या मागण्या शास्त्राकडे ठेवू शकतात. पण हे करत असताना आपण थोडं जिभेवरती आपले आहे त्याच्यावर संयम ठेवला पाहिजे, मला असं वाटतं. राज ठाकरे म्हणतायत एकंदरीत राहुल गांधींनी जो आरोप केलेले होते मत चोरीच्या, त्या प्रकारात आता राज ठाकरेंनी उडी घेतलेली आहे. राज ठाकरे असं म्हणताय की चौकशी झाली पाहिजे, आमचा देखील 10-12 वर्षापूर्वी झालेलं आहे आमच्यासोबत, ते देखील बाहेर येईल. आणि मला वाटतं आता ती म्हण आपल्याकडे ती वारंवार रिपीट होते की नाचते ना अंगण वाकडं. आता परवाच्या बेस्टच्या निवडणुकीमध्ये तर ठप्पे मारले गेले. तुम्ही जो मराठी माणूस म्हणून एवढा कागावा करता आहात, आपल्याला कोणी मतदान केलं? आपल्याला शून्य सुद्धा फोडता आला नाही. तुम्हाला कोणीच त्या ठिकाणी तुम्हाला मतदान सुद्धा केलं नाही. आणि मग असं असताना कधी मतपेट्यांच्या बाबतीत बरोबर त्या खराब झालेल्या आहेत, कधी मग ते बॅलेट पेपर घ्या सांगायचं, कधी मतदार याद्या खराब झाल्या सांगायचं. म्हणजे लोक तुम्हाला स्वीकारत नाही आणि म्हणून तुम्ही बस प्रत्येक वेळेला नवीन नवीन कारण शोधायचे. मला हेच कळत नाही. आता जर हेच बँकेच्या वेळेला जर बॅलेट पेपर निवडणूक झाली नसती तरी तेच पण म्हटलं असतं की याच्यामध्ये काहीतरी खराबी केली म्हणून. आणि म्हणून मला असं वाटतं की जनता जनार्दन सर्वात मोठा आहे. तुम्ही निलोकडला समोर जा. आता महापालिकेच्या निवडणुका आहेत, कशाला रडत बसताय? तर राहुल गांधींचं काही काम दिसत नाही मला असं वाटतंय. म्हणजे लोकसभेमध्ये तुम्ही जिंकले तेव्हा तुम्हाला खूप गोड वाटलं. ठाकरेंनी उडी घेतली. नाही, त्या उडी घेऊ का कुठली उडी मारो, मला त्याच्याबद्दल घेण्यात येणं नाही. पण मला असं वाटतं की लोकसभेच्या वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी मताधिक्य मिळालं महाराष्ट्रामध्ये, तुमचे खासदार मोठ्या प्रमाणात निवडून. आम्ही रडत बसलो का? आम्ही म्हटलं का त्यावेळेला की बाबा यांनी मतदारांच्या खराब केल्या का मशीनमध्ये काड्या केल्या? आम्ही काही म्हटलं? तुमचं सरकार होतं त्यावेळेला. आम्ही रडत बसलो नाही, आम्ही पुन्हा तयारीला लागलो, आम्ही लोकांमध्ये गेलो, जागृती केली. म्हणून तुमच्या ह्या विधानसभेमध्ये ही परिस्थिती झाली. आता ती परिस्थिती झाल्यावर आता चाललंय तुमचं आणि त्यामुळे मशीनच खराब. प्रत्येक वेळेला त्यांचं काय झालं की मशीनच खराब आहे. आता म्हणतात की मतदार याद्या खराब आहेत. लोकसभेच्या याद्या विधानसभेमध्ये होत्या. कशासाठी रडताय तुम्ही? हे नाटकं बंद करा. लोक तुम्हाला आता स्वीकारायला तयार नाहीत. देशामध्ये मोदी जी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली देश किती वेगाने पुढे चाललेला आहे. राज्यामध्ये देवेंद्रजी आहेत, आता शिंदे साहेब अजितदादा आमच्या सोबत आहेत. आम्ही सगळे एकत्रितपणे काम करतो आहोत आणि देशाचा राज्याचा विकास झपाट्याने पुढे होतो. उद्धव ठाकरे म्हणताय ही बोगस जनता पार्टी आहे, मतचोरीपासून सावध राहा. उद्धवजींना म्हणा, हे सगळी ओढी बडबड करण्यापेक्षा, इतका वेळ वाया घालण्यापेक्षा जरा लोकांमध्ये जा, जनतेमध्ये जा, तिथे काही बोला, त्यांना काही सांगा, कार्यकर्त्यांना जरा कामाला लावा. हे काहीतरी करा ना. रोज सकाळ झाली की काहीतरी आपला हा बोगस, तो बोगस, हा असा, तो तसा. तुमचं काय? आपल्याला 2.5 वर्ष दिले होते ना सरकार लोकांनी दिले नाही. ते तुम्ही दगाबाजी करून घेतले. पण 2.5 वर्षामध्ये तुम्ही काय दिवे लावले? तुम्ही कधी खाली उतरले का घराच्या? तुम्ही मंत्रालयाची पायरी चढले का? कशाला बोलायला लावताय? हे लोकांनी बघितलंय. कोरोनाच्या काळात लोक भरत असताना तुम्ही काय काय पराक्रम केलेत. त्या डेड बॉडी लपट्याच्या बॅग मध्ये तुम्ही काय पैसे खाल्ले, खिचडीमध्ये काय पैसे खाल्ले, अजून लोक जेलमध्ये आहेत ना. महापालिकेत तुम्ही काय केलं? मुंबईच्या मराठी माणसासाठी तुम्ही तिथे काय केलं? कोरोनामध्ये मरत असताना लोक त्यावेळेला फक्त त्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम यांनी केलं. आणि आता मात्र मार मोठ्या मोठ्या गप्पा करतायत. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून भुजबळ साहेब असे म्हणाले की
तरी मात्र अजित पवारांकडे आपली लोक जास्त असल्याचं आम्ही सांगणार असल्याचं छगन भुजबळ म्हणाले आहे. मला वाटतं मागणी करण्याचा अधिकार सगळ्यांचा आहे. मागणी करावी, त्यांनी करावी, अजून कुणी करावी, शिवसेनेने करावी. जो निर्णय होईल पक्ष शेतीकडून तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील. मी वारंवार तुम्हाला तेच सांगतोय. असू द्या ना, आता परवा तुम्ही बैठक घेतली, बैठक घेऊ द्या ना. ते ज्येष्ठ नेते आहेत राज्यातले. कुंभमेळा खूप मोठा इव्हेंट आहे, सगळ्या देशाचं आणि जगाचं लक्ष तिकडे लागलेलं आहे. तो चांगला झाला पाहिजे. जर त्यांच्या 2 सूचना त्या ठिकाणी 4 सूचना आल्यात, अधिकाऱ्यांना मिळाल्या, त्यांचा अनुभव जाणून आहे मागचा, चांगला आहे, त्यातून स्वागत आहे त्यांचं. त्यांनी काही बैठका घेऊन असं आम्ही कोणी म्हणतच नाहीये. घेतल्या पाहिजे. माझ्या दाव्याचा प्रश्न मी वारंवार तुम्हाला ते सांगतो. पक्ष जो निर्णय घेईल, विशेष करून मुख्यमंत्री जो निर्णय घेईल, तो आम्हाला सगळ्यांना मान्य असलाच पाहिजे. मागच्या काळामध्ये 2.5 वर्ष आपण बघितलंय, दादा भुसे होते त्या ठिकाणी. कुंभमंत्री म्हणून आपली जरांगेंसोबत पुन्हा सरकार वाटाघाटी करेल त्याची आता रे मान्य मुख्यमंत्री महोदय आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आहेत, ते या संदर्भामध्ये काय निर्णय देतील किंवा काय ठरवतील त्या पद्धतीने आता परत समिती मंडळ उपसमितीची त्या ठिकाणी हे झालेली आहे. आणि उपसमितीमध्ये आता विखे पाटील साहेब त्याचे अध्यक्ष आहेत. मला वाटतं मी पण त्याच्यामध्ये सदस्य म्हणून मलाही घेतलेलं आहे. त्यांची बैठक होईल आणि काय जे योग्य काय असेल त्यांच्या मागणीमध्ये काय काय नाही ते अजून बघावं लागेल. आणि त्यानंतर मग तिन्ही नेते म्हणून आमचे निर्णय करतात. छगन भुजबळ साहेबांशी काही चर्चा झाली का? सरकारला गुडघ्यावर बसवेल यावेळेस असं म्हणताय जरा. आता काय बोलावं त्यांच्याबद्दल, मला काही फारसं बोलण्यामध्ये काही स्वारस्य नाही वाटत त्यांच्याबद्दल बोलण्यामध्ये. त्यांना मी पुन्हा पुन्हा सांगेल की आपल्या मागण्या संरक्षण मार्गाने मागण्या पाहिजे आणि आपली वाच्यता जी आहे ती मला वाटतं व्यवस्थितच ठेवली पाहिजे. अशा काहीतरी मागच्या वेळेला इतक्या खालच्या थराला गेले की लोकांना ऐकावं असं सुद्धा वाटलं नाही, त्यामुळे आपण बघितलं विधानसभेमध्ये लोकांनी मग कौल दिला, देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने दिला, महायुतीच्या बाजूने दिला ना कौल. असं बोलून वगैरे हे करून काही फरक पडत नाही. लोक जाणकार आहेत, जनता जाणकार आहे, त्यांना माहिती काय करायचं काय नाही. म्हणून कुंभमंत्री म्हणून आपण एकाच व्यासपीठावर बसलेले होते. पालकमंत्र्यांच्या संदर्भात अनेक चर्चा लावल्या जाते. काही चर्चा झाली आपली? काहीच चर्चा नाही. आम्ही अनेक वेळा म्हटलेलं आहे की जो पक्ष जो निर्णय घेईल तो घेईल. सीएम साहेब, मुख्यमंत्री महोदय जो निर्णय घेईल तिन्ही पक्ष मिळून तो निर्णय मान्य आहे मला. आमची कुठेही मागणी नाही, आमची आग्रह मागणी. तुम्ही बघितलं का मी कुठे पोस्टमॅन लावले, मी कुठे टायर लावलेले, मी कुठे आंदोलन करा सांगितलं का कार्यकर्त्यांना आजपर्यंत? एकही दिवस नाही. नाशिकमध्ये आमचे एवढे नगरसेवक आहेत, 70 नगरसेवक आहेत, 3 आमदार आहे, पण आम्ही कुठे आग्रही मागणी केलेली नाही. आम्ही सांगितलं निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी घ्यावा. आता कुंभमेळा मंत्रिपदाची जबाबदारी माझ्याकडे आहे, आम्ही ती जबाबदारी तोपर्यंत पार पाडतोय. कुंभमेळा आमचं लक्ष्याचं टार्गेट फक्त कुंभमेळा आहे आणि ते अतिशय सुरक्षित कुंभमेळा, सुंदर कुंभमेळा, स्वच्छ कुंभमेळा आम्हाला करायचा आहे. कुंभमंत्री म्हणून गिरीश महाजन यांची जरी नियुक्ती झालेली असते तरी पालकमंत्री पदाचा जो निर्णय आहे तो मुख्यमंत्रीच घेतील आणि आम्ही त्यांच्याकडे राज्यभरामध्ये 26,64,000 बोगस लाडक्या बहिणींचा सर्व्हे झालेला आहे. त्याच्यामध्ये 2 उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांच्या मतदारसंघातील हे सर्वात अधिक बोगस लाडक्या बहिणी समोर आलेल्या आहेत. तर ते ई-केवायसी पुन्हा होणार आहे असं म्हटलं. मला वाटतं काही या आरोपामध्ये काही असे तथ्य पण आहे. काही नोकरदार महिला पण आहेत, जिल्हा परिषदच्या काही काम करणाऱ्या महिला पण, ते कर्मचारी पण त्याच्यामध्ये आहेत. मला वाटतं त्यावेळेला थोडं निवडणुका समोर होत्या आणि त्यावेळेला घाईगर्दीमध्ये का असंही का आरोप आमच्यावर त्या ठिकाणी होत आहेत, पण तसं नाहीये. पण खरं जे पात्र आहेत त्यांनी त्याच्यामध्ये फॉर्म भरायला पाहिजे होता, त्यांनी त्याच्यामध्ये सगळा लाभ घ्यायला पाहिजे होता. पण काही ठिकाणी काही अंशी थोड्याफार प्रमाणामध्ये काही जे पात्र नाहीत अशाही भगिनींनी त्या ठिकाणी त्याचा लाभ घेतलेला आहे. मला वाटतं त्यांची नावं आता मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत. सुप्रिया सुळेंनी हे वक्तव्य केलं आहे की माझ्या पांडुरंगाला मटण खाल्लेलं चालतं, आम्ही आमच्या पैशांनी मटण खातो, सरकारला काय प्रॉब्लेम आहे? काहीच प्रॉब्लेम, खा म्हणतो तुम्ही मटण खा. भुजबळांनी देखील समर्थन केलेलं आहे. भुजबळांनी देखील काय की सरकारने यामध्ये हस्तक्षेप करू नये, ज्याने काय खावं काय कोणी कसं राहावं काय खावं त्या सरकारने ठीक आहे. आता आम्ही सांगितलं जातं तुम्ही काय आता ताईंना जे पटेल तरी ते खावं. आमचे कुठे काय म्हणतात भुजबळ साहेबांनी एक प्रकारे पण सरकारला घरचा आहेर दिलाय. म्हणजे घरचा आहे रस्ता नाही काय, तर काही एवढी शक्ती नाही. तर ताईंनी जर घरामध्ये काही खाल्लं तर आम्ही काही बघायला जाणार नाही, खावं तिकडे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.